या भेळीमध्ये ना मी एक अशी युनिक ट्रिक वापरली आहे जे ना भेळीची चव एकदमच बदलून टाकते. घरच्या घरी अशी कुरकुरीत चटकदार भेळ अशी बनवायची. तर चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याच्यासाठी आपल्याला 4 टमाटर घ्यायचे आहे, 4 कांदे घ्यायचे आहेत, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि काकडी घ्यायची आहे. या सर्वाला आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. आता नंतर कांदा पण बारीक बारीक कट करून घ्यायचा, ककडी पण कट करून घ्यायची. नंतर आपल्याला एका खलबत्त्यात कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून त्याला पण बारीक कुटून घ्यायचं आहे. ते पण व्यवस्थित बारीक कुटून घ्यायचं. त्याच्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यावरची साल काढून ते बटरमध्ये टाकायचं. थोडंसं तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि त्याला पण व्यवस्थित कोट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. जर आपल्याला भेळीमध्ये आणखी जरा चव येईल. हे काढून घेतल्यानंतर ना भेळीमध्ये आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहेत. मुरमुरे, ककडी, टमॅटो आणि कांदा व्यवस्थित मिक्स करायचा. तो पेस्ट लसणाचा आणि कोथिंबीरीचा टाकून घ्यायचा. शेंगदाणे पण टाकून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला एक टाकून घ्यायचा आणि आपलं फरसन, नमकीन हे टाकून घ्यायचं. तुमच्या अकॉर्डिंग जसं आहे तसं व्यवस्थित मिक्स करायचं. एक वरतून प्लेट झाकून घ्यायची आहे आणि याला सगळं हलवून घ्यायचं जेणेकरून सगळे मसाले व्यवस्थित याला कोट झाले पाहिजे. नंतर व्यवस्थित हातानं पण आपल्याला कोट करून घ्यायचं आहे. तयार आहे आपली मस्त चटकदार भेळ. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी.